तर जय श्रीराम मित्रांनो, कसं आप्पा म्हणून तसं अमोलवाला आला अन्नात खोळा झाला. तर बाहेर जी 600ला आहे ती आमच्याकडे 300लाच आहे. आणि आता दिवाळीत त्यांनी सगळे आम्ही कोणी थार लावली, कोणी शिफ्ट लावली, त्यांनी केळं दिले सगळ्यांना. म्हणजे त्यांचा जरा हटके कार्यक्रम असतोय. असे असणारे अमोल भाऊ त्यांचा गोमातेची सेवा करतात, साक्षात 33 कोटी देवांची सेवा करते भाऊच्या हातून. अजून काय पाहिजे? गो सेवा हीच ईश्वर सेवा आहे. कोणी पण काय सोडू शकतं का? कोणी आणून सोडू शकतं काही? हा. तर तुमचा नंबर आणि ते सांगा. 96 57 55 45 56. कोणी जर कापायला कोणी नेऊ नका. न्यायला लागले तर बजरंग दलवाले तुम्हाला आम्ही सोडणार नाही. फक्त खेळ चालू बस. तर जय श्रीराम मित्रांनो, कसं आप्पा म्हणून तसं अमोलवाला आला अन्नात खोळा झाला. तर मित्रांनो, अमोल दादाचं युट्यूब चॅनल आहे. इतके खतरनाक ब्लॉग येणार आहे. आता आम्ही वेब सिरीज करणार आहे, लय मोठा विषय. त्यामुळे लवकरात लवकर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्राला चॅनल नक्की पाठवा. संपला विषय. आधी काय दिलंय मी? काय दिलंय? केळं. आता काय देणार आहे? आता देणार आहे रताळ. लाईक, फॉलो, सबस्क्राईब. 100%. धन्यवाद. स्वागत मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये. आज एकदम खतरनाक विषय होणार. आज आहे ओपनिंग आपल्या भावाचं. क्राऊड बघा, गाड्या बघा, गर्दी बघा, बाउन्सर तिकडे थांबले, अजून बाउन्सर यायला लागले. खतरनाक मध्ये क्राऊड होणार आहे आणि राडा होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्क्रोल करू नका. धन्यवाद. तर कसा आहे तापा कडक आहे का नाही? मग आता ओपनिंग म्हणून आप्पानी फोन केला, मग विषय का कसं आप्पा म्हणून तसं आप्पानी फोन केला, विषय सोडला. मित्रांनो डायरेक्ट दुकानाहून डायरेक्ट म्हणलं निघायचं. आता मी शेला ताव दिला कचकाटून आणि बसलो गाडीत. मस्तपैकी बाउन्सर आले साईडनी. मस्त असा फील वाटत होता एकदम आमेरीवाला फील. मग मित्रांनो मस्तपैकी स्पॉटला गर्दी बिर्दी फुल झाली होती. राडा बाउन्सर साईडने असे उभे राहिले होते थाटात. आणि मी बसलो होतो मस्तपैकी पुढं. मग फटाक्याची आताचबाजी आणि आमची एंट्री, रॉयल एंट्री. खतरनाक वाला विषय मित्रांनो, जबरदस्त विषय. तर मित्रांनो काय लोक जमले होते, काय लोक असे बघत होते की हा एक फुटपाथ वरला माणूस, हा एकदम किरकोळ साधा माणूस आज एवढा मोठा झाला. मित्रांनो खरंच मला आज इतकं मोठं झालं तर मला असं वाटत पण नाही की मी खरंच मोठा झालो का काय. मित्रांनो खरंच धन्यवाद त्या माझ्या आई बापाचं ज्यांनी मला जन्म दिला आणि त्यांच्यामुळे मी आज हे बघू शकतोय. आणि त्यांच्यामुळेच आज मी जे काय आहे ते त्यांच्यामुळे. आणि माझा भगवंत खंडेराय महाराज मला सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. मग मस्तपैकी वरती स्टेजवर गेलो. मस्तपैकी आपले गणेश भाऊ, सामाजिक कार्यकर्ते, भावी नगरसेवक, युवकांचे आधारस्तंभ, अजून काय बोलू यांच्याबद्दल आता माझ्या शब्दच नाही भावांनो. तर अक्षरशः भाऊ भेटले, भाऊ एका लग्न कार्यात आले होते पण आम्हाला नेमके भेटले आणि कार्यक्रमाला त्यांनी पण हजेरी लावली. मस्तपैकी चर्चा वगैरे झाली, मस्तपैकी अनाउन्समेंट झालं. आपण मस्तपैकी अनाउन्समेंट वगैरे केलं आणि दादांचं आमचं थोडंसं वक्तव्य, थोडंसं नॉर्मल आमचं भाषण झालं, थोडंसं नाही का सिक्रेटवरती थोडंसं. मग भाषण झाल्यानंतर आपण असं एकदम अनाउन्समेंट केलं कडकमध्ये. ऐका आता तुम्ही काय म्हणतात. आप्पा लावली, त्यांनी केळं दिले सगळ्यांना. म्हणजे त्यांचा जरा हटके कार्यक्रम असतोय. असे असणारे अमोल भाऊ यांचा सन्मान करण्यासाठी नवनाथ आबा शेळके यांना मी विनंती करतो आपण यायचंय आणि अमोल दादांचा सन्मान या ठिकाणी करायचा. विषय आप्पाचा कसं आहे, मूर्ती लहानपण कीर्ती मान आहे का नाही. अरे नुसतं काय म्हणतात ना राव, न बोलणाऱ्याची केळं पण इकली जात नाही पण बोलणाऱ्याचा आंबाडा इकला जातो. तसा विषय. बोललं पाहिजे भावांनो बिझनेसमध्ये. आपल्या बिझनेसचं प्रमोशन आपण स्वतः केलं पाहिजे. सगळी दुनिया आपलं राव ह्याच्याकडून त्याच्याकडून पैसे देऊन कार्यक्रम करते पण आपला कार्यक्रम हा आपणच केला पाहिजे. आपल्या ब्रँडचं आपणच स्वतः ब्रँड अँबॅसिडर झालं पाहिजे बाबांनो. आणि जनतेपर्यंत समोर जोपर्यंत आपण आपलं मांडत नाही ना तोपर्यंत जनता तुमचा विश्वास ठेवत नाही. हा पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो असा विषय. मित्रांनो आलो पहिल्यांदा शॉपला आणि एक भाऊ आपला गरिबीतून वरती आलेला आहे आणि काय त्यांच्या आईचा संघर्ष काय सांगू मित्रांनो. साक्षात आप्पाच्या तोंडूनच तुम्ही ऐका आता. त्यांनाही धन्यवाद. असे असणारे रामरामवाला, तेच रामरामवाला आला आणि सगळ्याचं मार्केट खाऊन गेला. असे असणारे सुमित शेठ या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आमची लाडकी बहीण शिवानीताई हिनं नगरमधून त्या ठिकाणी आपल्या या पावली फॅशन हबच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे आई साहेब आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे दत्ता भाऊ यांनाही. दुसरीमध्ये जर कधी गेला तर गाळे मोजिता घाम येतो आपल्याला, एवढे त्यांची दुकानं आहेत. अशा असणारे अमोल दादा आपला विनंती आहे आपण या ठिकाणी माऊली फॅशन हब
या असणाऱ्या सुंदर नवीन उद्योगाला त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी समोर यायचं आहे. हे तर आवाज येत. हॅलो हॅलो. तर मित्रांनो, आतापर्यंत ऑफर लावल्या, केळं दिली, रताळं दिली, सगळं दिलं बरं का. पण आता इथं काय बोलावं असं काय कळा ना मला. पण भावा तुला खरंच मनापासून शुभेच्छा. सच परेशान होता लेकिन पराजित नाही. मित्रांनो, त्याचं जिद्द आहे, चिकाटी आहे आणि कष्ट जर असतील तर माणूस जिंदगीत कधीच हारत नाही आणि तो जबरदस्त प्रगती पथावरतीच असतो, लक्षात घ्या. आणि अजून एक गोष्ट मला म्हणायची होती की मूर्ती लहान पण कीर्ती किती महान आहे. मित्रांनो, ते म्हणतात ना, बोलणाऱ्याचं काय म्हणतात, केळं ऐकली जात नाही काय, न बोलण्याची केळं पण ऐकली जात नाही, बोलण्याचा आंबाडा ऐकला जातो, काहीतरी आहे ना. मग तसा विषय धंद्यामध्ये बोललंच पाहिजे पोपटागत. जो बोलला तो चालला, जो नाही बोलला तो झोपला, मग संपला विषय. शुभेच्छा तुला. असेच अजून 10-12 तुझे व्हावेच चॉप आणि मला ओपनिंगला बोलो 100%. सुमित भाऊचं भाषण होतं यानंतर खरं तर भावांनो, तुम्ही 2 भाव आहेत. खरं तर ते विशाल दादा शेळके आणि हादी दादा शेळके यांना दोघांना पण खरं तर माझ्या कानात येऊन सांगितलं का आमची जी जोडी आहे ती सख्या भावापेक्षा कमी नाही. बरोबर आहे ना. तर तुमची जी जोडी आहे ती आयुष्यभर अशीच टिकावी आहे हे आपण या ठिकाणी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि भावांना तुम्हाला पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा. एकदा नगरमध्ये आल्याच्या नंतर रामराम पानवाले शॉपला 100% भेट द्या. मी आलोय म्हणलं, तुम्हाला यावंच लागत आहे. काय बोलले धन्यवाद भावाबद्दल. या कार्यक्रमाला बरेच रील स्टार लोकांनी, रती महारथींनी हजेरी लावली. खूप बरं वाटलं, सगळ्यांसंग चर्चा झाली आणि आपल्याला पण मित्रांनो या माध्यमातून काय ना काहीतरी नवनवीन शिकायला भेटतं. मित्रांनो, जबरदस्त अनुभूती, 1 नंबर कार्यक्रम, जबरदस्त विषय. आणि खरंच भाऊनी जे केलं ना त्याचे अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण झालेलं आहे. भाऊचं मोबाईल शॉपी टाकली, त्यानंतर आज डायरेक्ट थेट कपड दुकान प्लस फुटवेअर सगळे ॲक्सेसरीज ऑल असा विषय त्यांनी केला. तर मित्रांनो, जबरदस्त विषय. आणि हे विषय करत असताना अक्षरशः माझे पण डोळे पाणावले. मित्रांनो, ज्याच्या पाठीमागं बापाचा हात आहे ना, ज्याच्या पाठीमागं बाप आहे ना, बाप, तो माणूस जगातलं कुठलंही काय पण असू द्या, मग त्याचा हात कोण धरू शकत नाही. का तर लय मोठी ताकद त्याच्या पाठीमागं असते भावांनो. बरं, एवढं बोलत असताना आप्पा काय बोलतात बघा जरा. आप्पाचं काय म्हणणं आहे. परंतु खरं सांगतो, हा हरीच्या आईचे फार कष्ट येतो. कधी जर तुम्ही मांदळीला गेले ना, अक्षरशः ती बाई महाराज 4 वाजल्यापासून कष्ट करते, हाडाचा गाडा करते, रक्ताचं पाणी करते, रात्रीचा दिवस करते. एक दिवस मी पाहिलंय, असा दिवस होता. आम्ही ज्या संस्थेत राहतो, एक दिवस सुद्धा संस्थेतले पैशाला थांबत नव्हते. अक्षरशः त्या हरीच्या आईनं स्वतःच्या गळ्यातनं मोडून त्याला पैसे दिले आणि त्याला आज मोठं केलं. म्हणून त्याच्या आईसाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्या आईचं उतरले भागीरथ अवघी चिंता वारली आपण असं म्हणतो, परंतु त्याच्या आधी धन्य माता पिता तयाची आई धन्य असेल, बाप धन्य असेल, तर तशा अशी पोरं त्याला म्हणायचं. नाही तर आज आपण पाहतो 22 वर्षाचं घरी फाकट होऊन म्हणतो तुला मारून टाकेल, म्हणजे अशी गोष्ट आहे. परंतु तुला मारून टाकेल म्हणणाऱ्या आणि आई तुला मी आयुष्यभर सांभाळणारा, मी आयुष्यभर तुला सांभाळीन असं म्हणणाऱ्या भरपूर फरक आहे. त्याने त्याच्या आईसाठी, त्याच्या भावासाठी फार मोठं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हरी आज आपल्याला हा दुकान टाकताना दिसतोय, मोबाईल दुकान टाकताना दिसतोय, पण हरीच्या माग कायम भक्कम त्याचा भाऊ आहे आणि ज्याच्या मग भाऊ आहे त्याला या जगात कधीच अडचण नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या दोघे भावांचं प्रेम असंच राहो ही माऊली त्यांनी प्रार्थना करतो. आज त्यानं एक माऊली फॅशन हब टाकलंय, पुढच्या वर्षी अजून एक टाकव. आज तू आळंदीत टाकले, पुढच्या वर्षी मांदळीत टाक आणि मांदळी त्या ठिकाणी तुझं अस्तित्व निर्माण कर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भाऊ, ज्या गावातून तो आलाय ना, ज्या गावातून तो आलाय ते गावच एवढं पवित्र आहे. त्या मांदळीत गेल्याच्या नंतर चांगल्या माणसाचं संकट जातं. आत्माराम बाबा की म्हणून त्या बाबासाठी त्या ठिकाणी त्यांना वंदन करतो. त्या बाबाच्याच आशीर्वादाने हे झालेलं आहे एवढं बोलतो आणि त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं सुद्धा दुकान आहे, नाही तर याचं झाल्यावर मला विसरतात, तसं काही करू नका. का माझ्याकडे मी असं सांगतो आणि या ठिकाणी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. यानंतर त्याला मी विनंती करतो की 2 मिनिटं त्याने बोलावं. यानंतर त्याच्या आईच्या हस्ते आपण त्या ठिकाणी रिबन कट करणार, त्याची इच्छा होती, बाकीच्या हस्ते म्हटलं नाही आपण आईच्या हस्ते करू, म्हणजे जिनं तुला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलंय तिनं जन्म दिलेला सार्थक होईल. त्या ठिकाणी हरीला विनंती करतो 2 मिनिटं त्याने बोलायचंय. धन्यवाद. आपला हरिभाऊ काय बोलते बघा, त्याचं मत तर बघा काय म्हणतोय, काय बोलणार राव भारी. तर हॅलो, स्टेजवर बोलायची सवय
मी आधी कीर्तन करायचो महेश आप्पापाशी होतो तेव्हापासून आजपर्यंत मी परत कधी स्टेजच बघितलं नाही का. पण आज मला बोलावं वाटलं का, कारण इथपर्यंत येण्याचा जो संघर्ष आहे तो आता कदाचित कुणाला दिसतच नाही. कुणाला पण वाटतं अचानक ह्याच्याकडे आलं आणि हा एक दुकान टाकलं परत दुसरं टाकतोय, तसं नाहीये. हे बा माझ्या मागं एक जी साथ असते ती साथ भरपूर मोठी आहे. आता मी नुसता शब्द काढला की मला कपड्याचं दुकान टाकायचंय, महेश आप्पाने ते म्हणतात ना खालचं जे हे असतं मॅट पासून तर बोर्डापर्यंत सगळं सहकार्य फक्त महेश आप्पाने केलंय. आणि मी महेश आप्पाचे खरंच मनापासून आभार मानतो. मी ते म्हणतात ना मागे एक भक्कम आधार, तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात भक्कम आधार असेल तर ते आमचे बाबा म्हणजे महेश आप्पा. खरं सांगतो त्या माणसासारखा माणूस परत होणे नाही. माणूस म्हणजे असा माणूस आहे, तुम्ही एकदा 2-4 दिवस राहून बघा त्या माणसासोबत, तुम्ही सुद्धा म्हणता खरंच तो माणूस आहे असं. ते नाही का आपण आपल्याला त्या क्षेत्रातलं काहीच माहित नव्हतं. आपण रिअल पडतो मोबाईल क्षेत्रातले, आपल्याला कापड क्षेत्रातलं काही माहित नाही. त्याचं मार्केट कुठं आहे, काय कुठं आहे, परत त्या मान्य कशा बनवायच्या, काउंटर कुठून आणायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण हे माहिती असणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण म्हणजे मी ज्यावेळेस बाबांना कॉल करायचो, बाबा दुसऱ्या मिनिटात लगेच ते मान्यवाला पाठवायचे, बॅनरवाला पाठवायचे. बरं काम सगळे सोडून बाबांनी एक कीर्तन सोडून माझ्यासाठी ते माल आणाय आले, माल घेऊ लागले, पूर्ण माल घेतला. त्याच्यानंतर काल रात्री 2 वाजेपर्यंत बाबा माझ्यासोबत माल लावित होते. असं कोणताच माणूस नाही जो शाखा नाही दिली, काय नाही दिलं तरी पण एका विद्यार्थ्यासाठी 2-2 वाजेपर्यंत माल लावेल. तो शर्ट कोणचा आहे, कसा आहे, कसा घ्यायचा हे आपल्याला काहीच माहित नसतं आणि बाबांनी आपल्याला सगळं शिकवलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आई वडिलांचा आशीर्वाद, आईची एकदम भक्कम साथ आहे. आपल्या म्हणजे ते म्हणतात ना आपली ताकदच नव्हती इथपर्यंत यायची, पण आई जे म्हणतात ना, आई खरं सांगतो आई म्हणजे बोलू शकत नाही डायरेक्ट. आईची इतकी साथ आहे ना मला, आई इतकी साथ कोणाचीच नाही. हा त्याच्यानंतर प्रकाश सुद्रिक म्हणून एक मित्र आहे, पण त्या मित्राचा बोलून दाखवावं नाही. पण मी त्याला काय म्हणलं मला कपड्याचं दुकान टाकायचंय, तर तेव्हा काय म्हणलं, आता मी त्याला म्हणलं मला एक 50,000 लाख रुपयाची मदत कर. तर तो म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत, पण काय कर माझं एक क्रेडिट कार्ड घे, तू 1 लाख रुपयाचं क्रेडिट कार्ड मार आणि त्याचं जे व्याज आहे ते व्याज मी पदरून भरतो, फक्त तू मागे सरू नको, तू पुढे चालत राहा. तू आज माझ्यासाठी गावावरून इथपर्यंत आलाय. खरं आज ते म्हणतात ना आयुष्यात एक मित्र असं पाहिजे, तेव्हा मित्र मला पकाच्या स्वरूपात भेटलं. बस सगळ्यात संपलं. माझ्या मागे 3 आधार आहेत, एक आई, दुसरे बाबा म्हणजे आमचे महेश आप्पा आणि तिसरे म्हणजे पका आणि माझा मोठा भाऊ. बस एवढे माझ्या मागे शेवटपर्यंत राहिले. तर बस मी इतका पुढे जाईल तर काय सांगू, आता ते बोलून दाखवू नाही माणसाने, पण येणाऱ्या काळात बाबांची साथ जर अशीच राहिली तर ह्याच्यापेक्षा जास्त प्रगती करून नक्कीच मी पुढे जाण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. एवढं बोलतो आणि थांबतो. काय पाहिजे मित्रांनो, काय पाहिजे जीवनात सांगा. एवढं जरी जपलं ना माणसाला, एवढं जरी कळलं ना की आपण कुणामुळं कशामुळं काय आपण, बस एवढं जरी आपल्या डोळ्यासमोर राहिलं ना तर माणूस प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो आईबापाच्या जर बोटाला धरून चाललं ना मित्रांनो, आईबापाच्या शब्दावर, आईबापाच्या म्हणण्यानुसार आणि आईबापांच्या विचारावर जर चाललं ना तर कुणाची पाय धरायची वेळ येत नाही भावांनो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आई वडिलांना जपा, त्यांचं ऐका मित्रांनो. आज तेच म्हणून आपण हे लक्षात ठेवा भावांनो. आणि ज्याच्या पाठीमागे बाप आहे ना त्या माणसाला आयुष्यात कधी काय कमी पडत नाही. आतिषबाजी जोरात झाली, फटाके बिटाके नामस्मरण झालं आणि मित्रांनो सत्कार समारंभ झाला. त्यानंतर मला आप्पा चला लवकरात असं उद्घाटन करून घेऊ. मित्रांनो उद्घाटन करायला आलो की त्यांच्या आईला एकदम हंबरडा फुटला राव आईचा. माझा पण अक्षरशः मित्रांनो खरं सांगतो डोळे पाणावले माझे पण. मित्रांनो अक्षरशः काय प्रेम राव, म्हणजे एक शून्यातून विश्व निर्माण केल्यानंतर जे माणसाचं प्रेम असतंय म्हणजे अक्षरशः तर आवडत नाही राव. आईची माया बघा आणि माईलेकर खरंच राव गळ्यात पडू पडू रडत होते, कारण ते प्रेम, ते सुख, हे आनंद अश्रू होते भावांनो. असं आनंद अश्रू कुठल्या आईबापाला वाटत नाही आपल्या लेकरांनी हे करावं ते करावं. अहो चांगली गोष्ट केली तर आईबापाला एक लय आनंद होतो राव आईबापाला. अहो लेकराचं सुख हेच आईबापाला आपलं सुख असं वाटतं, लक्षात घ्या. मस्तपैकी रेबिन कट
केली, आतमध्ये आलो. स्टॉक जबरदस्त भरला होता भाऊनी, एकदम कडक. चॉईस बीस पण बरोबर आहे. आणि आप्पानी इतकं मदत केली त्याला, तो अक्षरशः ओरडू सांगत होता. आप्पा खरंच, आप्पा म्हणजे देव माणूस त्यासाठी खरंच. आणि आज कॉम्पिटिटर एवढे आहेत, कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रामध्ये. 1 रुपयाचं नॉलेज कोण कोणाला देत नाही, उलट पाय पडतात खेकड्यासारखे. पण आज आप्पा खरंच सॅल्यूट तुमच्या कार्याला आणि तुमच्या सगळ्या गोष्टीला. आप्पा खरंच आज मी माझं भाग्य समजतो की तुमच्यासारखा भावरूपी मित्र मला लाभला भावा. खरंच आप्पा, खरंच मनापासून सांगतो, माझं नशीब थोर म्हणावं लागेल. तर खूप असा सोहळा पार पाडला मस्त. मग आमचे एडिटर त्यांना पण आम्ही पेढा खाऊ घातला. लाजत होते. बर, मस्तपैकी आम्ही बघितला स्टॉक बिक कसं काय काय, एकदम छान असं त्यांनी बघा ना स्टॉक वगैरे पहिल्यांदाच. आणि हे सगळं शक्य झालं आप्पामुळं, त्यांनी ते सगळं श्रेय आप्पालाच दिलं. मग मस्तपैकी आम्ही स्टॉक आपण आम्हाला दाखवला, बोर्ड वगैरे दाखवला. म्हणले या ना, एकदम छान वाटलं. मस्त फोटो वगैरे घेतले, सगळ्यांबरोबर फोटोशूट झाला. इतकं सुंदर वाटलं भावांनो. खरंच एक सर्वसामान्यामधला माणूस आज इथपर्यंत पोहोचतोय म्हणजे साधी गोष्ट नाही भावांनो. एकमेकाला सपोर्ट करा आणि एखाद्याचं चांगलं बघवत तसं ना तर वाईट पण करू नका रे भावांनो. आणि ज्यावेळेस आपण एखाद्याचा चांगला विचार करतो ना त्यावेळेस आपलं पण चांगलं होत असतं. त्याच्यामुळे भावांनो कर्म चांगले ठेवा. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की जर आपण ज्वारी पेरली तर ज्वारीच येते, तांदूळ पेरलं तर तांदूळच येतो, गहू पेरलं तर गहूच येतं. लक्षात घ्या. मग काय पेरायचं ते आपल्या हातात आहे. हा, कर्म करा आणि इथंच फळ भेटतं. लक्षात घ्या. चांगल्या कर्माने चला. आणि मित्रांनो संयम ठेवा, संयमाने चला. 100% चांगलं होणार भावांनो. 101% लिहून देतो मी तुम्हाला. आणि आईबापांच्या विचारावर चला भावांनो. मस्तपैकी फोटोशूट. हा माणूस असा गर्दीतून असा लांब थांबून गर्दीत बघतो, अरे ह्यो रील आला, हा माणूस आला, असं त्याचा फोटो घे. म्हणजे एक काळ असा होता माझा की मी लांबून असे फोटोशूट करायचो जे आता लोक करतात. हा, अशी मजा घ्यायचो, लांबून बघायचो. असं कधी वाटलं नव्हतं की माझ्यासोबत कोण फोटो घेतील. मित्रांनो खरंच सांगतोय, कधी काय चेंज होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे भावांनो आपलं कार्य हे ठेवा, कारण सच परेशान होता है, पराजित नाही. त्याच्यामुळे सत्याच्या मार्गाने चला. आज भले भले लोक येतात, दादा एक फोटो, दादा एक सेल्फी. काय वाटतं तुम्हाला मी सांगत नाही, शब्दात सांगू शकत नाही भावांनो. जबरदस्त भावांनो अक्षरशः. आणि ते सगळं शक्य झालं माझ्या आईबापामुळं. आज त्यांची पुण्याई, त्यांचे कष्ट, त्यांचे परिश्रम, म्हणून आज मी हे दिवस बघतोय भावांनो. बस अजून काय पाहिजे. हा, आपली लायकी पण नाही तेवढं भगवंतानी पदरामध्ये घातलंय. आणि इतकं छान वाटलं. मग आता एवढा सोहळा पार पडत असताना आता म्हणलं कधी निघायचं. आप्पा काय निघालाच आतमध्ये. मुंबईचं बाहेर आलं, बाउन्सर बिउन्सरवर असे फोटो घेतले, सेल्फी कडाकमध्ये. आप्पानी पण घेतले, मी पण घेतलं. मस्त चर्चा झाली सगळ्यांची, एकदम कडकमध्ये विषय. म्हणलं आप्पा पाहिला तुम्ही घ्या बरं फोटो जरा कडकमध्ये. आप्पानी एक फोटो घेतला मस्तपैकी. कसा आहे विषय, दणका विषय, एकदम दणका विषय. फोटो बिटो घेतला, मी पण फोटो घेतला माझा कडक. मी पण काय ऐकतोय का, लगेच फोटो घेतला मी. विषय एकदम हार्ड. आपण म्हणलं आप्पा निघायचंय बरं का, चला बरं का, जरा घाई करा बरं का, मला कारण पुढं जायचंय मला. आप्पाचा काय पाय निघा ना. मग काय गाडीत बसलो, मग सेल्फी काढणाऱ्यांची पोरं नुसते दपकायची राहू. दादा दादा, त्यांना लाज वाटायची का काय कळा ना मला बोलायला. अरे म्हणलं काय रे मला दादा एक फोटो. अरे मग घ्या की राव, एवढं काय लाजायचं त्याला राव द्यावा. मग लगेच फोटो बिटो असे काचकूच फोटो बिटो घेतले. खचक एक नंबर फोटो बिटो घेतले मस्त. भाऊन म्हणलं हे मेन्शन करा बिंदास मला. दादा मेन्शन घेणार का. अरे म्हणलं 100% विषय कराव. मग फोटो बिटो घेतले कडाकमध्ये. फोटोला पण लय वेळ गेला राव आमचा. मग फोटो बिटो घेतले मस्तपैकी. म्हणलं आता पुढं निघायचंय चला. आपण म्हणलं आप्पा चला बरं निघू आता, कारण लय उशीर झाला आपल्याला पुढं जायचंय. आपण म्हणले जेवाय जाऊ. चला म्हणलं नाही आप्पा मला उपास आहे, खंडोबाचे गड बसलेले आहेत तर मला उपास आहे. म्हणलं मला काय खाता येणार नाही, तुम्ही खावा मला जाऊ द्या. मग काय म्हणलं चला पण पोरं काय जाऊन द्या. तो नुसतं शेल्फ्या. मग आप्पाला म्हणलं आप्पा जरा 2 शब्द बोला किंवा आपल्या. मग आप्पा मस्तपैकी बोलले. आणि लगेच आम्ही पुढे जात असताना भाऊंच्या इथं आलो. भाऊ गो सेवा इतकी जबरदस्त करतात ना, ऐका आता तुम्ही त्यांच्या तोंडून काय बोलतो. गोशाळा आहे मस्त, गोमातेची सेवा करतात. साक्षात 33 कोटी देवांची सेवा घडते भाऊच्या हातून. अजून काय पाहिजे. गो सेवा हीच ईश्वर सेवा आहे. कोणी पण काय सोडू शकतं का, म्हणजे कोणी आणून सोडू शकतं काही. हा बरं तुमचा नंबर आणि ते सांगा. 96 57 55 45 56. कोणी जर कापायला कोणी नेऊ नका. न्यायला लागले तर बजरंग दलवाले तुम्हाला आम्ही सोडणार नाही, फक्त खेड तालुका. बस कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे भाऊचा, कॉन्टॅक्ट करा. आणि जर कोणाला समोर वाटत नसेल, घरी जर जड होत असेल तर तिथं आणून सोडा. आणि मित्रांनो कोणाला जर त्या ठिकाणी मदत करायची असेल तर आपल्या गोशाळेला करा, गाईला मदत करा, हे तुमच्या सोबत येईल. जय श्रीराम. नंबर परत येतात दादा सांगा. 96 57 55 45 56. वाढदिवसाला 10 रुपये घेऊन काय सवायला घालला तर वाढदिवसाला एका गाईला बस संपला विषय. चला जय श्रीराम. कोटीचा देवाचा आशीर्वाद तुम्हाला कधीच वाया जाणार नाही. ओके चला. आणि मित्रांनो आपलं सुद्धा त्या ठिकाणी आज अमोलदादा फुटवेअर नाही थांबा ऐका ना कुट्टीला अमोलदादा फुटवेअर यांच्या वतीनं 501 रुपये आपण अमोलदादाच्या वतीनं त्या ठिकाणी कुट्टीसाठी देतो आहोत. आपण सुरुवात केली तरच जग सुरुवात करा दादा, हे तुम्हाला नाही
हे गोमातेला आहे. जय श्रीराम. उद्या दुकानापाशी येतोय वडगाव रोडला. घेऊन या, 100%. नाही नाही नाही. मी नाही संघ पाहिजे. ऐका ना माझ्या मागं, ऐका ना माझ्या मागं बी गाई आहे. आणि तुम्ही लय मोठं चांगलं करताय. ओके कोणी काय जय श्रीराम. जय श्रीराम. नाही चला ठेवू? जय श्रीराम. अरे दवाखान्यात मी बोलू आलो ना, होतो बोलू ना. ना. ओके भेटू आपण. महेश अप्पा अहो लय चांगलं काम करताय तुम्ही. असं काय करताय? हे काम राव जोक नाहीये राव. हे काम जे तुम्ही करताय ना खूप सुंदर काम करताय. हे दोघ जण आहे नाही, हे दोघ जण असायचे माझ्या संघ गावात आणायला काढायला पाणी बिणी बाजू लागायला. आणि आता ते जरा मोठ्याने लोकांच्या बैलांचा नाद लागलाय त्यांना. चला तर केलं. घरी करायचं. उद्या माय वडेवाले पशी गणेश जवळ आहे ना, आम्ही सगळे. हा, या, बरोबर. तो बस दुसरी ते मित्रच आहे आपला विजू. आम्ही संघच होतो. हा ते ऍक्च्युली काय पाहिजे त्यांना, लेकर आपली मोठी व्हावा, चांगली कारकिर्द करावा, त्यांनी काहीतरी नाव लौकिक व्हावं, एवढं काय बापाला वाटतं. बाकी काय वाटत नाही. काय करा छान वाटलं. नाही खरंच मस्त नाही करत. लय आनंद वाटला. जबरदस्त. मला वेळच नव्हतं माझ्या यायला. चलो जय श्रीराम. Love you too. चलो हो, चला ताई या एका दिवशी आलो या पुढे. बर बर चला येऊ का फोटो काढून उतरू का लय भारी पोरं काय ऐकत नव्हतं राव. शेवटच्या क्षणापर्यंत मला दिसता फोटो फोटो फोटो. मग काय शेल्फ्या बिल्प्या घेतल्या, फोटो बिटो घेतले. पण मन कोणाचे नाराज करतात ना भावांनो. सगळ्यांचे मन जपावं लागतात. सगळ्यांना सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. वेळ सगळ्यांना द्यावा लागतो भावांनो. त्याच्यामुळे वेळ दिला पण मला लय वेळ झाला. तरी पण त्यांना काय बोललो नाही मी. काढली आपली बुलेट फाट 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 घरं गेलो. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग? आवडला का? आता शेअर तर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा भावांनो. आपल्या भावाला काय राव तेवढं तर करा भावांनो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.